मित्रांनो, तुम्ही कोकणात आलात आणि मार्लेश्वर मिस केलात ना तर खूप काय मिस कराल. तर अजिबात मार्लेश्वर मिस करू नका. दुसऱ्या दिवशीची सकाळ खूप सुंदर सकाळ झाली. आजूबाजूचा व्ह्यू खूप सुंदर होता. त्यानंतर सकाळी नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालो बीचवर जायला. आणि खरं सांगतो मित्रांनो, इथला हा जो बीच आहे ना खूप सुंदर, लेस क्राऊडेड, अजिबात क्राऊड नव्हती आणि खूप मजा आली इथे एक्सप्लोर करायला. खूप छान छान फोटो काढले आणि तसंच निघालो आम्ही ब्रिटिशकालीन तिवा पॅलेसला. तिवा पॅलेसमध्ये खूप छान छान जुन्या मूर्त्या होत्या, खूप साऱ्या अशा वस्तू होत्या बघण्यासारख्या. मग आम्ही दर्शन घेतला भगवती देवी मंदिरमध्ये. त्या पाठोपाठ रत्नदुर्ग किल्ल्यावरती, किल्ल्याच्या भिंतीवरना दिसणारा समुद्र, येणारा लाटा आणि ती हवा, वा वा वा, नजारा खूप छान होता आणि बघण्यासारखा नजारा होता. तो मी कॅमेऱ्यामध्ये टिपलेला आहे, तुमच्यासोबत शेअर सुद्धा करीन नंतर. मग आम्ही निघालो मार्लेश्वरच्या दर्शनाला जाता जाता मध्येच भेटला लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान, जिथे लोकमान्य टिळकांचा जन्म झाला. त्यांचा सगळा वाडा आहे, खूप छान आणि खूप मोठा भव्य वाडा आहे. ते बघितला आणि फायनली पोहोचलो मार्लेश्वरला. मस्त अशी ट्रेकिंग करत जायला लागतो. खूप एन्जॉय केला ट्रेकिंग करताना आणि खूप काय बघत, खूप काय नजारा एन्जॉय करत आलो. आणि फायनली घेतला महादेवांचं दर्शन घेऊन खूप मन प्रसन्न झाला. अगदी पिंडीजवळ बसून छान असा खूप वेळ दर्शन घेतला तिकडे. जर मित्रांनो तुम्ही कोकणात आलात आणि मार्लेश्वर मिस केलात ना तर खूप काय मिस कराल. तर अजिबात मार्लेश्वर मिस करू नका. खूप काय बघण्यासारखं आहे आणि खूप मजा येईल तुम्हाला तिकडे जाऊन. तर नक्की मार्लेश्वर करा. अशा प्रकारे कोकणामध्ये आमचे 2 दिवस गेले. तर हा होता आमचा कोकणाचा प्रवास. एवढंच बोलेन मित्रांनो की कोकण फक्त बघितलाच नाही तर प्रत्येक क्षण जो आहे ना तो अनुभवला होता. प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवलेला आहे. पुढील येणाऱ्या व्लॉगमध्ये कोकण दर्शन तुमच्यासोबत पार्ट वाईज शेअर करेन. तर नक्की बघा, चांगला सपोर्ट द्या आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. परत एकदा भेटूया आता नवीन व्लॉग्समध्ये.